तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे बघा, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना संबोधलं जातं. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? तर गीता रहस्य हा जो काही ग्रंथ आहे बघा, हा लोकमान्य टिळक यांनी बघा मंडालेच्या तुरुंगात असताना हा ग्रंथ लिहिला. पुढचा प्रश्न आहे बघा, असहकार चळवळ कधी सुरू झाली? तर 1920 मध्ये बघा असहकार चळवळ सुरू झाली होती. कधी? 1920 मध्ये असहकार चळवळ सुरू झाली. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाचे महात्मा गांधी संबंधित नाही? तर मुळशी सत्याग्रहाच्या संदर्भामध्ये नाही. बाकी बघा, चंपारण्य सत्याग्रहामध्ये महात्मा गांधी होते, खेडा सत्याग्रहामध्ये सुद्धा होते आणि अहमदाबाद कामगार सत्याग्रहामध्ये सुद्धा होते, परंतु मुळशी सत्याग्रहामध्ये नव्हते. पुढचा प्रश्न आहे बघा, पंढरपूर विठ्ठल मंदिर, काय प्रश्न आहे बघा, पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी आमरण उपोषण कोणी केलं? तर साने गुरुजी यांनी बघा हे आमरण उपोषण केलेलं आहे. बघा, पंढरपूर विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी साने गुरुजी यांनी उपोषण केलं. बघा, पुढचा प्रश्न आहे, हे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात? तर विष्णुदास भावे यांना बघा मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे पहा की 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला. तर बघा, 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजाशी तैनाती फौजेचा करार केला होता. डिस्परेड क्लासेस मिशनची जी काही स्थापना आहे ही कुणी केली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा डिस्परेड क्लासेस मिशनची स्थापना केली. भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कोणी तयार केली होती? तर लॉर्ड माउंटबॅटनने बघा ही चालू केली होती. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये. बघा, पुढचा प्रश्न पहा, बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे सन 1927 मध्ये कोणी सुरू केलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा बहिष्कृत भारत हे जे काही पत्र आहे बघा सन 1927 मध्ये बघा चालू केलं होतं. पुढचा प्रश्न बघा, सन 1848 मध्ये ठिकाणी जर पाहिलं तर 21,000 प्रश्नसंचाचं हे पुस्तक या ठिकाणी लॉन्च करण्यात आले. बघा, आत्तापर्यंत झालेल्या सर्वाधिक TCS बघा TCSच्या प्रश्नपत्रिकांचा IBPSचा कोणताही प्रश्नपत्रिका या ठिकाणी बाहेर येत नाही. बघा, त्यामुळे TCSच्या प्रश्नपत्रिका IBSच्या परीक्षेसाठी सुद्धा या ठिकाणी उपयुक्त आहेत. बघा, 2021 ते 2024 मध्ये 160+ प्रश्नपत्रिकांचा यामध्ये समावेश असणार आहे. हे बघा, महिला आणि बालविकास, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका, त्याच्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक, समाज कल्याण विभाग आणि महिला आणि बालविकास विभागासाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक असणार आहे. वरील सगळ्या ज्या काही सरळ सेवेच्या पेपर आहेत बघा, ह्या भरतीसाठी अत्यंत उपयुक्त TCS पॅटर्ननुसार या ठिकाणी आपल्यासाठी पुस्तक लॉन्च करण्यात आले. बघा, आणि हे जे काही पुस्तक याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही, आणि पुस्तकाच्या मागणीसाठी आपल्याला जवळच्या दुकानदाराशी या ठिकाणी संपर्क सुद्धा करायचा आहे. या ठिकाणी जर सॅम्पल PDF जर पाहिली मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या ठिकाणी जे काही पेपर झाले त्याचं आपल्याला या ठिकाणी प्रश्न पाहायला मिळत आहेत. तर बघू शकता जे काही TCSने पेपर घेतले ते सगळे पेपर्स आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झाले आहेत. बघा, हे पुस्तक नक्की विकत घ्या. हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळून जाईल आणि याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, जेणेकरून तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर हा दाखवून त्वरित हे पुस्तक तुम्ही विकत नक्की घ्या. महात्मा फुले यांनी टिंबटिंब येथे मुलींची पहिली शाळा काढली होती. तर भिडेवाड्यामध्ये बघा पहिली मुलींची शाळा काढली होती. नेक्स्ट पहा, महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणी प्रति सरकारची स्थापना केली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. जैन धर्माचे प्रथम तीर्थकर कोण आहे? तर ऋषभनाथ हे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? 1936 मध्ये केली होती. बघा, कधी? 1936 मध्ये. गुलामगिरी हे जे काय पुस्तक आहे बघा खालीलपैकी कोणी लिहिलं? तर महात्मा फुले यांनी बघा गुलामगिरी हे जे काय पुस्तक आहे हे लिहिलं आहे. लोकहितवादी खालीलपैकी कोणास म्हणतात? तर गोपाळ हरी देशमुख यांना बघा लोकहितवादी म्हणून ओळखलं जातं. खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी गटामध्ये नव्हता? तर भगतसिंग यांचा जो काही समावेश आहे बघा हा काकोरी गटामध्ये नव्हता. बघा, लक्षात ठेवा, भगतसिंग यांचा. नेक्स्ट बघा, राष्ट्रीय सभेची स्थापना खालीलपैकी कोणाच्या पुढाराने झाली? जे काय राष्ट्रीय सभेची स्थापना आहे ही M.A.M. ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली होती. A.M. ह्यूम यांच्या. जाती निर्मला संदर्भामध्ये एक गाव पानवठा चळवळ कोणी सुरू केली होती? तर बाबा आढाव यांनी बघा ही चालू केली होती. पुढचा प्रश्न आहे, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो काही प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला होता?
तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला होता. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या साली झाली होती? तर 1761 मध्ये बघा. पानिपतची जी काही लढाई बघा ती झाली होती 1761 मध्ये. पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? ते हरियाणा राज्यामध्ये पानिपत हे ठिकाण आहे. रेड क्लिफ लाईन या टिंबटिंब देशामधील सीमा जी काही सरहद्द दर्शवते तर भारत आणि पाकिस्तानमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती ठेवली होती? तर रायगड ही दुसरी राजधानी होती बघा. छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी रायगड ही होती. डिस्कवरी ऑफ इंडिया काय प्रश्न बघा. डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ पंडित नेहरू यांनी बघा कोणत्या तुरुंगामध्ये लिहिला होता? तर अहमदनगरच्या तुरुंगामध्ये बघा लिहिला होता. आता अहिल्यानगर हे नाव झालेलं आहे. नेक्स्ट बघा. लोकमान्य टिळकांनी कोणतं वृत्तपत्र चालू केलं? तर केसरी आणि मराठा हे चालू केलं होतं. हरिजन हे जे काही साप्ताहिक हे कोणी सुरू केलं होतं? तर महात्मा गांधी यांनी बघा हरिजन हे जे काही साप्ताहिक हे चालू केलं होतं. कोणी? महात्मा गांधी यांनी. पुढचा प्रश्न आहे संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कोठे आहे? अमरावती या ठिकाणी बघा संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ आहे बघा. छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ कोठे आहे? तर वडुबुद्रुक या ठिकाणी बघा छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे. पुणे करार कोणामध्ये झाला? तर बघा आंबेडकर आणि महात्मा गांधी दरम्यान बघा पुणे करार झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या दरम्यान. भगतसिंग यांना कोणत्या वर्षामध्ये फाशी देण्यात आली? तर 1931 मध्ये बघा लक्षात ठेवायचं आपला. 1931 मध्ये फाशी देण्यात आली भगतसिंग यांना. भारुड हा जो काही काव्य प्रकार आहे हा कोणामुळे ओळखला जातो? तर संत एकनाथ यांच्यामुळे बघा भारुड हा जो काही प्रकार आहे हा ओळखला जातो. आर्य महिला समाजाचे संस्थापक कोण होत्या? तर पंडिता रमाबाई ह्या होत्या बघा. मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधलं जातं? तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून संबोधलं जातं. भारतामधील राष्ट्रीय आणीबाणीचा कालावधी पुढीलपैकी कोणता? तर 1975 ते 1977 हा काय बघा आणीबाणीचा कालावधी बघा. 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी केली होती? इंदिरा गांधींनी बघा ही 20 कलम कार्यक्रमाची बघा घोषणा केली होती. द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर महादेव गोविंद रानडे हे आहेत. लक्षात ठेवा महादेव गोविंद रानडे. पुढचा प्रश्न आहे भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? तर आयर्लंड. लक्षात ठेवा आयर्लंड. भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशात सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती? तर आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे कोणत्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते? तर दुसरी गोलमेज परिषद होती बघा. किती? दुसरी गोलमेज परिषद. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर व्यामेशचंद्र बॅनर्जी होते. लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्यामेशचंद्र बॅनर्जी. खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही? तर केसरी नाही बघा. बघा नवजीवन, यंग इटली आणि हरिजन हे काय बघा महात्मा गांधी यांचे वृत्तपत्र आहेत. केसरी नाही बघा लोकमान्य टिळकाचं आहे केसरी. तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहणारे प्रसिद्ध समाज सुधारक कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. तैनाती फौजेचं जे काही धोरण आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरने राबवलं? तर लॉर्ड वेलस्लीने हे राबवलेलं आहे पहा. 1944 मध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली होती? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली होती बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वे. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखलं जातं? तर दिनबंधू हे ओळखलं जातं. कोणतं? दिनबंधू. पुढचं आहे बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? तर बघा के.बी. हेडगेवार यांनी केली पहा. रोजगार हमी योजनेचे जनक असे कोणाला म्हटले जाते? तर वि.स. पाग यांना रोजगार हमीचे योजनेचे जनक असे म्हटले जाते. शेतकऱ्यांचा आसूड हे जे काय ग्रंथ आहे कोणी लिहिला? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिलेला आहे. महात्मा गांधी आणि खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी झालेला आहे पहा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक हे कोणाला म्हटलं जातं? तर लॉर्ड रिपनला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणून ओळखलं जातं. हुंडा प्रतिबंधक कायदा कधी अंमलात आला? तर 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा या ठिकाणी अंमलात आलेला आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखन कोणी केलेलं आहे? तर जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं आहे बघा.
तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांचं नेतृत्व कोणी केलं? तर सदाशिवराव पेशवे यांनी केलं बघा, सदाशिवराव पेशवे. सत्यमेव जयते हा शब्द खालीलपैकी कोणत्या ग्रंथातून घेतला आहे? तर मुंडक उपनिदेशमधून बघा हा घेतला आहे, मुंडक उपनिदेश. क्रांतीवीर वासुदेव फळके यांचं मूळ गाव कोणतं आहे? तर शिराढोणी आहे, लक्षात ठेवायचं आहे. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर याचं बरोबर उत्तर बघा डी गुकेश, लक्षात ठेवायचं बघा. जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं जे काही विजेतेपद आहे ते डी गुकेशने पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारा डी गुकेश हा कितवा भारतीय ठरलेला आहे? तर दुसरा भारतीय व्यक्ती हा ठरलेला आहे. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेशने कोणत्या देशाच्या डिंग लिरेन याला चेकमेट करून जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकवलं? तर चीनच्या, लक्षात ठेवायचं चीनच्या. पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर डोनाल्ड ट्रम्पला हा जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, कोण एकूण संपत्तीचा 400 अब्ज डॉलरचा टप्पा पार करणारे जगामधील पहिले व्यक्ती ठरले? तर इलॉन मस्क हे ठरलेले आहेत. कोण? इलॉन मस्क. कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर दिल्ली राज्य सरकारने मुख्यमंत्री महिला सन्मान योजना चालू करण्याची घोषणा केली आहे. 34व्या व्यास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर सूर्यबाला, लक्षात ठेवायचं बघा. सूर्यबालाला या एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण 149 रुपयामध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त 149 रुपयामध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त 149 रुपयामध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 82 75 55 82 83, याला तुम्हाला काय करायचं, 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे ठिकाणी जो काही 34व्या सन्मान आहे हा या सन्मानाने सन्मानित करण्यात आलं. जॉन ड्रमनी महात्मा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर जॉन ड्रमनी महामा, लक्षात ठेवा घाना देशाचे या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. खेलो इंडिया विंटर गेम 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये याचं आयोजन करण्यात येणार आहे. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसरास कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या ठिकाणी देण्यात येणार आहे. कोणत्या जिल्ह्यामधील मण्याचीवाडी गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवायचं बघा सातारा. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रामधील दुसरं सौर ग्राम ठरलं आहे? तर पुणे आपलं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न काय बघा, कोणत्या राज्यातील अभय सहारेश्वर मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड 2024ने सन्मानित करण्यात आलं? तर तमिळनाडू याचं बरोबर उत्तर बघा. इन्मॅन्युएल, काय प्रश्न बघा, इन्मॅन्युएल ओउएड्रागो याची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? तर बुकिर्ना फासो. कोणता देश आहे? बुकिर्ना फासो. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर्स 2024 बॅडमिंटन एकेरी पद कुणी पटकावले आहे? तर बघा सतीश करुणाकर यांनी पटकावलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय फुटबॉल संस्थेने फिफाने 2030 सालचा विश्वचषक हा कोठे होणार असल्याचं जाहीर केलं? तर सौदी अरेबिया या ठिकाणी होणार असल्याचं जाहीर केलं आहे बघा. युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला? तर 11 डिसेंबरला हा साजरा करण्यात आला. कोणत्या बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध मुळे हंटर या नावाने AI साधन सुरुवात केली? तर RBIने हे चालू केलेलं आहे. पहा नेक्स्ट बघा, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर माधव गाडगीळ, लक्षात ठेवा माधव गाडगीळला सन्मानित करण्यात आलं. युरोग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर MS धोनी, लक्षात ठेवा MS धोनी. पुढचा प्रश्न बघा, QS क्रमवारी 2025 मध्ये कोणते विद्यापीठ जगामध्ये प्रथम क्रमांकाचं आहे? तर टोरंडो, लक्षात ठेवायचं बघा टोरंडो विद्यापीठ आहे. कोणती संस्था QS क्रमवारी 2025 मध्ये भारतामधील विद्यापीठामध्ये अव्वल ठरली आहे? तर IIT दिल्ली आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणती? IIT दिल्ली. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणची नियुक्ती करण्यात आली आहे?
तर देवजीत सैकी याची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कुठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या अनावरण करण्यात आलं आहे, तर जोधपूर या ठिकाणी अनावरण करण्यात आलेलं आहे. जागतिक मानवी हक्क दिन 2024 हा कधी साजरा करण्यात आला, तर आपल्या सर्वांमध्ये 10 डिसेंबर. अमेरिकेमधील राज्य नेब्रास्काने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली, तर 6 डिसेंबर. आणि दरवर्षी गीता जयंती कधी साजरी करण्यात येते, तर 11 डिसेंबरला ही साजरी करण्यात येते. संमेलने पुणे जिल्ह्यामध्ये होणारी, लक्षात ठेवायचं आपल्याला, पुणे जिल्ह्यामध्ये होणारी. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. महाराष्ट्र राज्यामधील नगरपंचायतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष याचा कार्यकाळ किती वर्ष होणार आहे, त्याचा सुद्धा या ठिकाणी 5 वर्षापर्यंत होणार आहे. बघा, महाराष्ट्र राज्यामधील नगरपंचायतीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्ष होणार आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षाच्या इतिहासामध्ये एकाच मैदानामध्ये सलग 5 सामन्यामध्ये शतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे, तर केन विल्यमसन. लक्षात ठेवा, केन विल्यमसन. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या योग संघाने, काय प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या योग संघाने 5व्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेमध्ये एकूण किती पदके मिळवली आहेत, तर या ठिकाणी बघा 8 पदके मिळवली आहेत. किती? 8 पदके मिळवली आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिपमध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे, तर ब्रिटन हा पहिला युरोपीय देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, मिखाईल काविलाशवेली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे, तर जॉर्जिया देशाच्या राष्ट्रपतीपदी यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशियाच्या महासचिवपदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत, तर राजू मेहता ही ठरले आहेत. कोण? राजू मेहता. नुकतेच मंजूर झालेले वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेमध्ये कोणी सादर केलं, तर अर्जुन राम मेघवाल यांनी बघा हे सादर केलेलं आहे. कोणता दिवस हा राज्य पातळीवर प्रतिवर्षी अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे, तर 18 डिसेंबर. कोणता दिवस आहे बघा? 18 डिसेंबर. पुढचा प्रश्न आहे बघा, पद्मश्री पुरस्कार विजेत्या तसेच एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट अशी ओळख असणाऱ्या तुळसी गौडा यांचं नुकतंच वयाच्या कितव्या वर्षी निधन झालं, तर बघा त्या 86 वर्षाच्या होत्या. कितव्या? 86. देशातील पहिली मधुमेह बायोबँक कोठे स्थापन करण्यात आली, तर चेन्नईमध्ये स्थापन करण्यात आली. पुढचा प्रश्न बघा, फ्रान्सवा बायरू यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर फ्रान्सच्या. लक्षात ठेवा, फ्रान्स. जगामधील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये किती भारतीय महिलांनी स्थान मिळवलं आहे, तर 3 भारतीय महिला आहेत पहा आपल्या. महिला प्रीमियर लीग, त्याला आपण बघा बायांची जी काय IPL आहे बघा, त्या लिलावामध्ये कोणती क्रिकेटपटू सर्वात महागडी ठरली आहे, तर सिमरन शेख. लक्षात ठेवायचं आहे, सिमरन शेख. भारताची